आज तर आम्ही बघितलं की उद्धवजींच्या विमानामध्येच अ, देवेंद्रजी देखील त्यांनी एकत्रितरित्या प्रवास केलेला आहे. त्यामुळे उद्धवजी आणि देवेंद्रजी हे एकत्रितरित्या आम्हाला विमानात पाहायला मिळाले. कसं बघता तुम्ही नाही, हे बघा, या हा प्रवासाकडे? केवळ एक योगायोग असू शकतो. म्हणजे एकदा विमानात एकत्रित दिसले एका रांगेत, हं. म्हणजे उद्या काही त्यातनं राजकीय गणित होणार आहेत का, असं बोलणं धाडसाचं होईल, फार घाईचं होईल. असं काय विमानात चर्चेनं राजकीय इक्वेशन्स त्या ठिकाणी होत नसतात. आपण एक बघाल की वृषाली, आपल्या महाराष्ट्राला राजकीय संस्कृती आणि परंपरा आहे. विरोधी पक्षात जरी एकमेकांच्या विरोधात नेते म्हणून लढत असू, तरी त्या ठिकाणी ती काही कायमची आपली राजकीय वैमनस्य दुश्मनी नसते. निवडणुकीच्या वेळेला आपण विरोधक असतो, वैचारिक जेव्हा विचारधारेचा विषय होतो, तेव्हा आपण घट्ट आपापल्या पक्षाच्या भूमिकेशी असतो. परंतु म्हणून संवाद करायचा नाही, विरोधकांशी बोलायचं नाही, भेटायचं नाही, एवढा आपला छोट्या मनाचा महाराष्ट्र नाही आहे. आणि त्याच्यामुळे जर दोघे भेटले असले, बोलले असतील, संवाद झाला असेल, तर त्याच्यामध्ये काहीच चुकीचं आहे असं मला अजिबात वाटत नाही. राजकारणामध्ये कोइन्सिडन्स जे घडतात, ते पुढच्या काही गोष्टींची चाहूल देणारे असतात. याकडे देखील आपण कसं पाहता? नाही, आता कसं झालं, आता आपण कसं पाहतो याच्याकडे आहे. आता योगायोगाने ते एकत्र आले आणि उद्या योगायोगाने का भविष्यात गोष्टी झाल्या, तर मग तुमच्या म्हणण्याला अर्थ प्राप्त होईल. परंतु उद्या काही झालं नाही, तर केवळ हा तर्क होता असं आपणच बोलू.